छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सार्वजनिक युवा मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8:30 वाजता महाराजांच्या पुतळ्याच्या अभिषेक पूजनाने झाली। पूजनाचा मान अजय घरडे व मान्यवरांना देण्यात आला। त्यानंतर दुपारी 1 ते 4 या वेळेत विद्यार्थ्यांसाठी भाषण व वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत एकूण 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेसाठी चिरंजीव सारांश विरुळकर याची निवड झाली, तर पोवाडा सादरीकरणासाठी चिरंजीव नील विरुळकर याला विशेष गौरव मिळाला। वक्तृत्व स्पर्धेत कुमारी भक्ती सुनील चौधरी प्रथम, कुमारी श्रुतिका गजानन गुल्हाने द्वितीय, तर कुमारी केतकी उमेश माटोडे आणि कुमारी लावण्या विवेक कस्तुरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला। दुपारी 4:30 ते 6 या वेळेत शिवव्याख्याते माननीय हितेशजी शृंगारे नेर परसोपंत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रभावी व्याख्यान दिले। त्यांच्या ओजस्वी भाषणाने श्रोत्यांच्या अंगावर शहारे आले। कार्यक्रमाचे अध्यक्षपद सौ सविता तिरमारे सरपंच यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुणे म्हणून शरदभाऊ बोदडे, मनीष कहाते पोलीस पाटील, पंढरीनाथ पाटील येवले माजी पोलीस पाटील, सुरेशभाऊ गायधनी, प्रकाश नागरेचा, पंजाब पाटील माटोडे, गजानन डोंगरे, विष्णुपंत तिरमारे, विजय अजबले, रामचंद शेठ बंडीवार, गणेशभाऊ माटोडे, अजय घरडे, गजानन बोरकर, पारस चौधरी, अमोल गुल्हाने यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण गजानन डोंगरे यांनी केले। अजय घरडे यांनी प्रस्तावना, अक्षय गुल्हाने यांनी सूत्रसंचालन, तर प्रकाश नागरेचा यांनी आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमाच्या समारोपानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले। गावभर मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये पापड येथील जय भवानी भजन मंडळ दिंडी पथकाने विशेष आकर्षण निर्माण केले। गावातील लोकांनी घरासमोर रांगोळ्या काढून आणि महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आपली श्रद्धा व्यक्त केली। या मिरवणुकीदरम्यान मंगरुळ चव्हाळा पोलीस स्टेशनच्या पथकाने योग्य बंदोबस्त ठेवला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मयूर धार्मिक, पवन गिरे, अर्जुन चौधरी, एकनाथ ठवकर, स्वप्नील धार्मिक, दिवेश माटोडे, साहिल धार्मिक, पुरुषोत्तम तिरमारे, प्रवीण भारसके, प्रथमेश गायधनी, सूरज वनवे, संकेत इल्मे, भूषण शंकरपुरे, अमित पाध्ये, दीपक खोकले यांनी विशेष मेहनत घेतली। गणेश माटोडे, वाढोणा, रामनाथ।